वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तरी भक्ती ऐसी सावेव जी त्रिविधा भजता नाव, मन इंद्रिय देह स्वभाव नियमे अर्ची जती। या लागी त्रिविधा संपत्ती, देवी धर्मी अनन्य गती। न राहे सौजन्य वृत्ती स्वगोत्रेशी। मीना जीवनेशी प्रीती, ते तुटरिया प्राण जाती। तेवी देवेविन कुंठे गती, ते भक्ती उत्तम। सदा ध्यानी आरतू तो मध्यम भक्तो, सदा ध्यानी आरतू तो मध्यम भक्तो। जो अन्य संस्थेची मातू नायके काने। एरा इंद्रिय सुखाचा विटाळू, आपण या होऊन निधी अळूमाळू। तो कणीयस भक्त। भक्ती ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर खरं तर भक्ती ही करायला पाहिजे, कारण त्याचसाठी भगवंतांनी आपल्याला नरजन्म दिलेला आहे। परंतु संत त्याचं वर्णन करतात की देवे दिदला देह भजना गोमठा, आणि तोया झाला फाटा बादिकेचा। भगवंताचं भजन करून त्याच्या प्राप्तीला जाण्यासाठी नरदेह मिळालेला, आणि त्या नरदेहाचा आपण विषयाला तो समर्पित केला आणि आपलं वाटोळं झालं। खरं तर भक्ती सर्वच भक्तिवान असायला पाहिजे किंवा भक्ती करायला पाहिजे, पण दोन गोष्टी जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणि भगवंत असं म्हणतात की द्वंद्वातीत विमत्सर, की दोनच्या बाजूला व्हा। हे दोन काय भानगडे? सुख दुःख याच्या वेगळं व्हा, लाभ हानी याच्या वेगळं व्हा। तुम्हाला जे वाटतं दोन, रात्र दिवस याच्या वेगळं व्हा, जय पराजय याच्या वेगळं व्हा। म्हणजे तुम्हाला जय बी नकोय पराजय बी नकोय, त्याच्या वेगळं व्हायचं आहे। सुख बी नकोय दुःख बी नकोय, त्याच्या वेगळं व्हायचंय। सुखही तुम्हाला त्रास देतं आणि दुःखही तुम्हाला त्रास देतं। तुम्ही म्हणसाल सुख कसं काय त्रास देतं? दुःख त्रास देतं हे सगळ्यांना माहिती आहे, सुख कसं काय त्रास देतं? उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। जर समजा तुम्ही जेवण करत आहात आणि जेवताना तुम्हाला ठेचा खाताय खूप आवडतो, पण ठेचा खात असताना तुमच्या जिभेला ते भाजला ठेचा, तोंड पोळलं, हुसूस करता, डोळ्याला पाणी आलं, घाम आला, खाऊ नये ना, एवढा त्रास होतो, दुःख आहे ना ते। सुख होताना सुख आपल्याला वाटतं, खाताना त्याचं सुख वाटतं, पण लगेच दुःख आहे ना ते। मग तुम्ही का खाता ते बरं वाटतं, म्हणजे एका बाजूला तुम्हाला ते सुख वाटतं पण ते वेदनादायक आहे नाही का? मग ते खाऊ नये खरं पाहिलं तर, पण माणूस ते घेतो, स्वीकारतो। मग सगळ्या गोष्टी सुखासाठी करतो माणूस, मग त्यातून दुःख उत्पन्न होतं नाही का? म्हणून सुखाच्या आणि दुःखाच्या वेगळं व्हायचं आहे, ही सगळ्यात महत्त्व आहे। लाभ आणि हानी याच्या वेगळं व्हायचं आहे। आज तुम्हाला लाभ झाला, तुम्ही खूप आनंदित होतात नाही का? उद्या हानी होईल, कारण लाभ जर झाला तर हानी होऊ शकतेच नाही का? तसं दिवस उगवलेला आहे, आज दिवस आहे, आता दिवस आहे म्हणजे रात्र होणारच आहे। तर तुम्हाला दिवस बरा वाटतो, रात्र बरी वाटत नाही, कसं शक्य आहे? ते शक्यच नाही। तुम्हाला जन्म बरा वाटतो, मृत्यू बरा वाटत नाही, कसं शक्य आहे? म्हणजे या सगळ्या गोष्टी द्वंद्वातीत म्हटलेलं भगवंतानी। दोनच्या वेगळं व्हा, आणि दोनच्या वेगळं होण्यासाठीच भक्ती हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा, सुलभ आणि सोपा। कारण भगवंताच्या भक्तीमध्ये दोन गोष्टी माणूस विसरून जातो, म्हणजे दोनच्या मागे लागत नाही। जे सुख देतं किंवा जे दुःख देतं त्याच्या मागे लागत नाही। तर आपल्याला सुखही नाही पाहिजे, दुःखही नाही पाहिजे। सुखाच्या पलीकडे ज्याला गोमटं म्हटलेलं आहे, म्हणजे पुण्यही नाही पाहिजे, पापही नाही पाहिजे, त्याच्या पलीकडे जे गोमटं म्हटलेलं आहे ते आम्हाला पाहिजे। सुखाच्या पलीकडे ज्याला आनंद म्हटलेला आहे तो आम्हाला पाहिजे, कारण सुखामध्ये दुःख आहेच, त्यात आनंद नाही आहे। दुःख मिश्रित ते सुख, ते सुख बोलीजे, आणि निरातिशय सुख तो आनंद बोलीजे, भगवंत चक्रधर भाऊ म्हणतात। तर या आनंदामुळे आपल्याला सुख नकोय आहे, कारण सुखामध्ये दुःखाचं मिश्रण आहेच।
मग भक्ती कशासाठी करायची? तर आनंदाची प्राप्ती करण्यासाठी भक्ती करायची. आम्ही सदा आनंदित असलो पाहिजे. उठता बसता जेवता खाता पिता बोलता झोपता चालता सगळ्या क्रिया करत असताना आमच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. आम्हाला आनंद उपभोगता आला पाहिजे. आणि हा आनंद असा नाही मिळत. बरं, हा कुठल्या मेडिकलमध्ये मिळतो का? नाही. टॅब्लेटच्या रूपामध्ये, सिरपच्या रूपामध्ये नाही, लिक्विडमध्ये नाही आहे, कॅप्सूलमध्ये नाही आहे, टॅब्लेटमध्ये नाही आहे, नाही का, एखाद्या लोशनमध्ये नाही आहे. कशात नाही आहे तो आनंद? मग आनंद आहे कशामध्ये? भुसार दुकानावर मिळतो का? किराणा दुकानावर तिथेही मिळत नाही तो. की 2 किलो आनंद द्यावा असं जर म्हटलं तर नाही, तिथेही तो मिळत नाही. मग नेमकं हा कुठे मिळतो आणि कुठे प्राप्त होतो? तर आपण भगवंताची भक्ती केली तर त्या भक्तीतून आपल्याला आनंद प्राप्त होतो. मग ते भगवंताची लक्षात ठेवा. पहिली महत्वाची गोष्ट की भक्ती करत असताना आपल्याला भक्तीच जर करायची तर म्हणजे त्रिविध प्रकारचे दुःख देणाऱ्या किंवा पतन होणाऱ्या देवतांची करण्यापेक्षा निरातिशय सुख देणाऱ्या म्हणजे आनंद देणाऱ्या परब्रह्म परमेश्वराची केली तर काय अडचण आहे? नाही का? करायचीच आहे, पूजन करायचंच आहे. तर ते पूजन केल्यानंतर ते परब्रह्म परमेश्वराप्रती जाईल त्याचंच करावं ना. इतर कोणाचं करून काय फायदा? नाही का? म्हणजे तुम्हाला जर मागायचंय, मी असं एक म्हणत होतो की त्यालाच मागा. एक वाक्य आहे, कुणी उच्चारलं माहीत नाही, परंतु मला खूप आवडलं. त्यालाच मागा जो आनंदाने देईल. तुम्हाला मागायचं आहे तर त्यालाच मागा जो आनंदाने देईल. आणि दिल्यानंतर कुणाला सांगणार नाही मी याला दिलं होतं. त्यालाच मागा जो आनंदाने देईल आणि दिल्यानंतर कुणालाही सांगणार नाही की मी याला दिलं होतं. त्यालाच आपण मागितलं पाहिजे. असा कोण आहे? तो फक्त परमेश्वर आहे. आणि मग त्यालाच मागितलं पाहिजे. बरं, मागण्याचा प्रश्न आपल्याला समजला, पण देण्याचं आपल्याला काहीतरी द्यावं लागेल ना. तर त्याच्यावर मी असं काढलं की त्यालाच द्या ज्याला त्याची किंमत असेल. भुकेला असेल तरच अन्नदान तुमचं कामाचं आहे. भूक नाही आणि तुम्ही त्याला खाऊ घालता, उपयोग नाही. अजीर्णस्य विषम अन्न, प्रद्यश्य तरुणी विषम, अनाभ्यास्य विषम शास्त्र, संन्यास विषयम विष. आलं का लक्षात? म्हणजे अनाभ्यासी माणूस आहे, अभ्यास करत नाही, त्याला शास्त्र विष आहे. अजीर्ण झालं ज्या माणसाला त्याला अन्न विष आहे. अजीर्णस्य विषम अन्न, फूड पॉइझन म्हणतो आपण त्याला. जमत नाही त्याला काही खायला, जमत, त्याचं बिघडलं तंत्र की काही जमत नाही त्याला. त्याचं पूर्ण ते मांदे फिटून द्यावं लागतं, पूर्ण आतलं पूर्ण साफ व्हावं लागतं. हो, उलटीच्या माध्यमातून, संडासच्या माध्यमातून. तेव्हा ते पोट रिकामं झालं. मग त्यानंतर औषधी वगैरे देऊन मग ते टाकलं की आता ते पचन क्रिया होण्यासाठी पोट तयार आहे, आतडे तयार आहेत. मग त्यावेळेस वरून टाकलं तर ते घेतं, नाही तर घेत नाही. हे अजीर्णस्य विषम अन्न, वृद्धेश्य तरुणी विषम. एखाद्या वृद्ध माणसासोबत 80 वर्षाचा म्हातारा आहे आणि त्याच्यासोबत एखाद्या तरुणीचं लग्न लावून दिलं, शक्य आहे काय? संसार होईल का त्यांचा? नाही होऊ शकत, कारण ते जमलंच नाही. प्रद्यश तरुणी विषम, अनाभ्यास विषम शास्त्र. कारण ते तरुणी त्याला विष आहे, तो मरेल, जगणार नाही तो जास्त दिवस. कारण त्याच्याकडे ऊर्जेचा संग्रहच नाही आहे, ऊर्जा त्याची खतम झालेली आहे. आणि तो प्रपंच जर करायला लागला तर ऊर्जा लागते तिथे. ऊर्जा कुठून आणेल तो? आणि ऊर्जा नसती म्हणजे तो मृत होऊन जाईल, मरून जाईल तो लवकरच. म्हणजे ते विष आहे त्याच्यासाठी. प्रद्यश तरुणी विषम, अनाभ्यास्य विषम शास्त्र. जो अनाभ्यास आहे, ज्याला अभ्यास करू वाटत नाही, अशा माणसाला तुम्ही ढिगारा टाकला शास्त्राचा, ग्रंथ ठेवला त्याच्या पुढं, विषम, त्याला विष आहे ते. आणि संन्यास विषयम विष. संन्यासी माणसासमोर विष तुम्ही विषय आणला तर तो संन्यासी माणसाला विष आहे. कारण विषयामुळे त्याचं वाटोळं होऊन जाईल, त्याच्यामुळे तो विष आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला कळलं पाहिजे की भक्ती करत असताना ती नेमकी कुणाची करायची आहे. म्हणून ती परमेश्वराचीच करायची आहे, परमेश्वराची करायची आहे. आणि ती परमेश्वराची भक्ती करत असताना ती किती प्रकारची असते त्याचं वर्णन या ओव्यांमध्ये फार सुंदर आलेलं आहे. ते म्हणतात भक्ती ऐशी सावेव स अवयव. तिला अवयव आहेत भक्तीला, जे त्रिविधा भजता नाव, 3 प्रकारे त्याला नाव आलेले आहेत. भक्ती अशी सावेव जे त्रिविधा भजता नाव, मन इंद्रिय देह स्वभाव नियमे अर्चिजती. मन इंद्रिय देह आणि स्वभाव
नियमे अर्चिजती, नियमानं याचं अर्चन करावं भगवंताप्रती, मनाचं अर्चन करावं, मन समर्पित करावं. अर्चन म्हणजे पूजन, परमेश्वराचं पूजन करायचं. कशानं करायचं? मनानं करायचं. मन इंद्रिय, अजून कशानं करायचं? इंद्रियानं करायचं. इंद्रियच भगवंताला अर्पण करायचे. जिव्हा, हिला आवडते ना, गोड आवडते, हिला चांगलं आवडते, ही चटोरी आणि जीभ हीच भगवंताला देऊन टाकायची. तिनं भगवंताचं पूजन करायचं जिव्हेने. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत हे त्रास देत आहेत आपल्याला, तर मग हे इंद्रिय भगवंताला अर्पण करायचे. तेच अर्चना आहे, तेच पूजन आहे असं समजा. डोळेच भगवंताला द्यायचे. म्हणजे भगवंताला जे आवडेल ते आपण बघायचं. इथून पुढे जेव्हा तुम्ही डोळे भगवंताला समर्पित केले, भक्तिपा किती सुंदर आहे. तुम्ही मंदिरात जाऊन भक्ती केली तर त्यापेक्षा तुम्हाला अशी जर भक्ती समजली तर तुम्ही आपोआप जिथे तुम्ही उभं राहाल तिथे मंदिर उभं होईल. मग मंदिरात गरज पडणार नाही. भारतामध्ये इतकी मंदिरं का आहेत? कारण लोक भक्ती करत नाही म्हणून मंदिरं निर्माण होत आहेत. आणि जेव्हा या भारतामध्ये मंदिरं होणं बंद होईल, मंदिरच राहणार नाहीत, त्यावेळेला या भारतामधली लोक, तुम्हाला सांगतो, म्हणजे देहाच्या सानिध्यामध्ये राहून भक्ती करतील भगवंताची. मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही. इतका भारत दुरुस्त होईल. त्यावेळेस म्हणजे सगळा भारत भक्तिमय होऊन जाईल. आज आपल्याला जे दिसतं गणपतीच्या काळामध्ये किंवा दुर्गादेवीच्या काळामध्ये, नवरात्रामध्ये किंवा मोहरम वगैरे असतात त्या काळामध्ये किती गाजावाजा असतो त्याचा, नाही का? किंवा सप्ताह वगैरे ठेवलेला असतो, तो खूप गाजावाजा, लोकांच्या कानावर अभंग जातात, लोकांच्या कानावर म्हणजे हरिपाठ जातो, नाही का? पूजा अवसर जातो, चरित्र लोकांच्या कानावर जातात, भागवत आहे, रामायण आहे, किती चालू आहे जिकून तिकून, पण तरी सुद्धा माणसं सुधरत नाहीत, लोक सुधरत नाहीत. कारण काय आहे? कारण की ते आतून नाही आहे, सगळा बाहेरून त्याच्यावर होते. जसं तुम्हाला सांगतो साधी गोष्ट, एक ज्याला आपण भौतिक प्रयोग म्हणू, तो प्रयोग जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल. टीन डब्बा असतो की नाही, टिनाचा, तेलाचा, तो डब्बा, त्याला एक छिद्र असतं, आपण बाहेर तेल ओततो त्याचं. तो डब्बा जर तुम्ही पाण्याच्या हौदामध्ये पालथा घातला आणि तो असं दाबला तर त्यात पाणी शिरेल का? नाही. मग त्यात पाणी शिरण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला कल्पना नाही आहे, आतमध्ये हवा आहे म्हणून पाणी शिरत नाही. हा एक रासायनिक प्रयोग आहे, लक्षात ठेवा, भौतिक प्रयोग आहे. त्याच्यामधली हवा ज्यावेळेस बाहेर निघेल त्यावेळेस आतमध्ये पाणी जाईल. हवा तुम्हाला काढायची तर कशी काढावं लागेल? तर तुम्हाला तो टीन डब्बा जो आहे तो वाकडा करावा लागेल. मग अर्ध पाणी आतमध्ये घुसत जाईल आणि हवा बाहेर येत जाईल. ज्यावेळेस हवा बाहेर यायला लागली तेव्हा पाणी घुसत जाईल, जेव्हा पाणी आतमध्ये घुसायला लागलं तेव्हा हवा बाहेर येईल. म्हणजे दोन्ही क्रिया एकदम आहेत. तसं आपल्याला आतून भक्ती आपल्याला करता आली पाहिजे. आणि म्हणून हे भाष्यकार जे म्हणतात, त्यांनी जी ओवी सांगितलेली आहे, ते म्हणतात की ती मन, इंद्रिय, देह स्वभावे नियमे अर्चिजती. मन अर्पण करा, इंद्रिय अर्पण करा, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. भगवंता, माझ्या हातानं माझं चांगलं होत नाही, माझं नाही दुसऱ्याचे होत नाही, मी दुसऱ्याचं वाईटच करतो, नाही का? जसं आपण दररोज म्हणतो पापोहम पापकर्म अहम पापात्मा पापसंभव वगैरे वगैरे, नाही का? हे का म्हणतो? की आपल्याच्यानं ते होत नाही म्हणून भगवंता मी असा आहे. ते प्रायश्चित आहे एका श्लोकाचं खरं पाहिलं तर. तेव्हा आपले हात आपलं काम करू शकत नाही, आपलं भलं करू शकत नाही, म्हणून आपले हात भगवंताला समर्पित करायचे आहेत. ते भगवंताला समर्पित करणे आपले हात, नाही का? विडावा हाताने म्हणतो ना आपण, नागपत्र कराचे नारियेल परिशिर, प्रतिज्ञा ही सुपारीची, भाव विडा तुझा अर्पितो. म्हणजे काय देतोय? डोकं देतोय, नाही का? भगवंताला. म्हणजे आपल्या डोक्यानं चालायचं नाही, भगवंताच्या डोक्यानं चालायचं. भगवंतानं सांगितलेलं ज्ञान, भगवंतानं सांगितलेला मार्ग, त्या रस्त्याने आपण चालणे. परमेश्वराने सांगितलेल्या रस्त्याने चालल्यानंतर आपलं डोकं लावायचं नाही आहे, म्हणून डोकं अर्पण करायचं. लक्षात ठेवा, आपण आपल्या डोक्यानं चालतो आणि आपल्याला चालता येत नाही, रस्तेच माहीत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळं मार्ग माहीतच नाही ना, काय करणार तुम्ही? म्हणून आपल्याला दिसत नाही, ते लक्षात येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या हातानं चांगलं होत नाही, पापकर्म होतं, तर मग काय करायला पाहिजे? हात भगवंताला अर्पण कर. हे कर्मेंद्रिय आहे, हे भगवंताला अर्पण करायचं आहे. मन, इंद्रिय आणि शेवटी देह. देह पण, सगळा देह, संपूर्ण देह भगवंताला अर्पण करायचा आहे. मन, इंद्रिय, देह. मग देह अर्पण केला, पण स्वभाव ज्याला म्हणतो देहाचे, नाही का? तर स्वभाव आपण देत नाही, देव सगळं देतो भगवंताला. चक्रधर भगवंतानी फार सुंदर वर्णन केलं, भाष्यकार त्याच्यावर वर्णन करतात की हे देह ईश्वराला देऊन टाकलं आणि अहंता तरी सांडिली नाही आणि अहंकार दिला नाही.
अहंकार द्यायला पाहिजे होता ना, सांडिली नाही म्हणजे सोडली नाही, तोही द्यायला पाहिजे होता, तो दिलाच नाही, तो द्यायला पाहिजे. आता मन देणं म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार चारही देणे. लक्षात ठेवा, नुसतं मन नाही, चित्त सुद्धा भगवंत चरणी समर्पित करायचं आहे, बुद्धी सुद्धा भगवंत चरणी समर्पित करायची आहे. आलं का लक्षात? या पद्धतीने भक्ती करणं फार अत्यंत महत्वाचं आहे आणि ती भक्ती आम्हाला करता आली पाहिजे. मन इंद्रिय देह स्वभाव नियमे अर्ची जती, नियमानं त्याचं पालन करावं, अर्चन करण्याचं, नेहमी नेहमी द्यावं, परत परत द्यावं, परत परत द्यावं, ते परत आपल्याकडे येतं, परत द्यावं, परत आपल्याकडे येतं, परत द्यावं भगवंताला, नेहमी अर्ची जती. आणि मग हे करत असताना त्रिविधा संपत्ती, या लागी त्रिविधा संपत्ती, 3 प्रकारची संपत्ती. देवी धर्मी अनन्य गती, ही त्रिविधा संपत्ती भगवंत चरणी समर्पित करावी आणि देवांच्या गती, अनन्य गतीनं भगवंताला शरण जावं. देवी धर्मी अनन्य गती, देवावर धर्मावर अनन्य गतीनं आपण असलं पाहिजे. नर आहे सौजन्य वृत्ती स्वगोत्रीशी, स्वतःचे जे गोत्र आहेत, नाते आहेत, नातेसंबंध यांच्याशी आपलं जे सख्यत्व असावं ते नसलं पाहिजे. नर आहे सौजन्य वृत्ती, सौजन्याची वृत्ती स्वगोत्रासोबत नसावी. ती कुणासोबत असावी? जे अच्युत गोत्र आहे आपलं त्याच्याशी असावी. परमेश्वराचं जे गोत्र आहे, साधनवंत चारी साधन जे आहेत त्याच्याशी आपली सौजन्य वृत्ती असावी. नर आहे सौजन्य वृत्ती स्वगोत्रीशी, मीना जीवनीशी प्रीती, ते तुटल्या प्राण जाती. फार सुंदर वर्णन केलेलं आहे भाष्यकारांनी. ते म्हणतात मीना म्हणजे मासळी, जीवनीशी प्रीती म्हणजे पाण्याशी तिची प्रीती आहे आणि ते पाणी जर तुटलं, ते तुटल्या प्राण जाती, त्या मासळीचं प्राण जातं. तैशी देवेविन कुंठे गती, ते भक्ती उत्तम. त्याला उत्तम भक्ती म्हटले की भगवंत जर नसेल तर आपला प्राण कंठाला येतो, आपण मरायच्या अवस्थेमध्ये असतो, त्याला उत्तम भक्ती म्हटलेलं आहे. पण ही भक्ती सन्निधानामध्ये होऊ शकते, दुसऱ्या प्रकारची होऊ शकते, 2 नंबरची नाही का. ते भक्ती उत्तम. सदा ध्यानी आरतू, ध्यान चिंतन याच्यामध्ये सदा जो असतो, सदा ध्यानी आरतू तो मध्यम भक्तू. जो अन्य संस्थेची मातू ना एकेकाने, दुसऱ्याचं कोणाचं इतरांचं ऐकत नाही. जे भगवंतानं सांगितलं तेच ऐकतोय, दुसरं ऐकत नाही. तो म्हणतो मला हे नकोय, मला ऐकायचं सुद्धा नाही, माझे कान खराब करायचे नाही, दुसरं काहीच ऐकत नाही. तो जे परमेश्वरानं सांगितलं ते मी ऐकतो. नर आहे सौजन्य वृत्ती स्वगोत्रीशी, मीना जीवनीशी प्रीती, ते तुटल्या प्राण जाती, ते देवे विनुकुंठे गती, ते भक्ती उत्तम. सदा ध्यानी अर्तू तो मध्यम भक्तू, त्याला मध्यम भक्तू म्हटलंय. जो अन्य संस्थेची मातू नायक एकाने. आणि शेवटचा जो भक्त एरा इंद्रिय सुखाचा विटाळू, त्याला इंद्रिय सुख त्याचा विटाळ येतो. म्हणजे जीव, डोळे, कान याचा विटाळ येतो. अरे काय ताण देतात बा हे डोळे, काय ताण देतात हे कान, काय आवडतं या कानाला, काय आवडतं या जिभेला. म्हणजे भगवंताचं नाम आवडायला पाहिजे मुखामध्ये, भगवंताचं जिभेवर नाव रेंगाळायला पाहिजे भगवंताचं, ते रेंगाळत नाही आणि चव रेंगाळते जिभेवर. तर असं ज्यावेळेस त्याला वाटतं, म्हणजे आपल्याला स्पर्श करायला काय आवडतं बाबा, स्थान स्पर्श करायला आवडलं पाहिजे, विशेष स्पर्श करायला आवडलं पाहिजे, प्रसाद स्पर्श करायला आवडलं पाहिजे, थोरा मोठ्यांचे चरण स्पर्श करायला, संतांचे चरण स्पर्श करायला आवडलं पाहिजे. तर असं न वाटता मी काय होते म्हणून एरा इंद्रिय सुखाचा विटाळू, इंद्रिय सुख, इंद्रिया माध्यमातून जे सुख येतं त्या सुखाचा विटाळ आहे, त्याला नको वाटतं. त्याला इंद्रियाला जे भावतं, इंद्रियाला जे आवडतं ते त्याला नको वाटतं. एरा इंद्रिय सुखाचा विटाळू, आपनिया होणे दे आळू माळू, स्वतःला ते इंद्रिय सुख जवळ येऊच देत नाही तो. त्याला कनियस भक्ती म्हटलेलं आहे. कनियस म्हणजे शेवटची भक्ती. बघा आता मग इतकं जर आपण भक्तीचे प्रकार बघितले, 3 प्रकार, आणि 3 प्रकारामध्ये जेव्हा आपल्या लक्षात येतं की मग बाकीची भक्ती कशी आहे, लोक मंदिरात जातात, घंटी वाजवतात, दंडवत घालतात नाही का, बाकी क्रिया करतात, उदबत्ती दाखवतात, धूप दाखवतात, त्याच्यानंतर आरती ओळतात, फुलं वाहतात, विडा वाहतात, मग ही भक्ती नव्हे का? ही त्याच्यातली फक्त अर्चन विधी आहे. काय विधी आहे? अर्चन विधी आहे. आणि ह्या अर्चन विधी ही भक्तीतला एक प्रकार आहे. नवविधा भक्तीमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. श्रवण कीर्तन अनेक स्मरण चरण सेवन अर्चन, ते वंदन आणि दास्य सख्यत्व महान आत्मनिवेदन नवविध, असे 9 प्रकारची भक्ती आहे.
तर या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये अर्चन नावाची भक्ती फक्त आपण करतो, बाकीची भक्ती आपल्याला माहीतच नाही. श्रवण ही भक्ती आहे, आदरपूर्वक जसं चरित्र ऐकतो त्यावेळेस दंडवत घालून किंवा दंडवत करून ते ऐकलं पाहिजे, नाही का? फार महत्वाची गोष्ट आहे. भक्त आले आणि त्यांनी गोसावी अशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले, तेव्हा तुमचं माथा झुकलाच पाहिजे. त्याचं कारण आहे की ते जर दंडवत घालतात देवाला, तर ज्यावेळेस सांगणारा जो आहे तो त्याच्यात तितका तल्लीन जर आहे, तर तुम्ही ते दंडवत म्हणायलाच पाहिजे त्या वेळेला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ती नम्रता तुमच्यामध्ये असायला पाहिजे श्रवण करताना, नाही का? श्रवण भक्ती आहे. श्रवण कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामचिंतनामध्ये घडून जाणे, मोठ्याने नाम म्हणणे, नाही का? आणि ते नाम म्हणताना ते आवडीपूर्वक आपण ऐकणे, दोन्ही प्रकार झाले तिथे. अनेक स्मरण देवाची आठवण, म्हणजे एक एक प्रकार आहेत. असे 9 विधा भक्तीमधला एकच अर्चन विधीच फक्त आपण करतो, दुसरी कुठली भक्ती आपण करत नाही. आलं का लक्षात? तिथली शेवटची जी भक्ती सांगितलेली आहे, ज्याला म्हणजे दास्यही म्हटलेलं आहे, भगवंताचं दास्य. तर दास्य करताना आपल्यामध्ये अहंभाव नाही पाहिजे. कारण दास कोण होऊ शकतो, नौकर कोण होऊ शकतो, सेवक कोण होऊ शकतो? ज्याच्यातला अहंकार गळून पडला तो सेवक होऊ शकतो, तरच आपल्याला ती भक्ती करता येईल, नाही तर करता येत नाही. दास्यत्व आपल्याला नाही करता येणार. कारण तू स्वामी आणि मी सेवक हा भाव जोपर्यंत आपल्यामध्ये नसेल, जीवेश्वरा स्वामी वृत्ती संबंध अनादीचा भगवंतांनी सांगितलेलं. स्वामी सेवकाचा भाव हा अनादीचा आहे आणि आपण तो भाव तोडून टाकलाय, म्हणून आपण देवाच्या बाजूला आहे, दुसरं काहीच कारण नाही. परमेश्वर आपल्याला दूर का आहे? त्याचं कारण स्वामी सेवकाचा भाव तुटलाय. त्याचा स्वामीचा भाव आहे आपल्यावर. स्वामी म्हणजे मालक, तो आपल्यावर कृपा करतोय, तो आपल्यावर लक्ष ठेवतोय, पण आपला सेवकाचा भाव तुटला. अहंकार आपल्यामध्ये जागृत झाला आणि सगळं करतोय ते मीच करतोय, सगळं माझ्याच्यानेच होते, असं म्हणून आपण तो भाव तोडून टाकलेला आहे. म्हणून ती भक्ती होणार नाही आपल्याकडून. ते व्हायला पाहिजे. ते भक्तीतला तो एक प्रकार आहे दास्य, नाही का? आणि आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला उधळून टाकणे, स्वतःला उसळून टाकणे. आपल्यामध्ये असलेले जे दुर्गुण आहे ते दुर्गुण भगवंताच्या समोर, संतांच्या समोर मांडणे की मी असा आहे, लोकांना कळलं पाहिजे मी असा आहे, जाहीर सांगणे मी असा आहे. प्रायश्चित नावाचा, अनुताप नावाचा जो प्रकार आहे आपल्यामध्ये, तर मी किती पापी आहे हे सांगणे आणि ते रडून सांगणे. हो तुम्ही म्हणताय, खरी गोष्ट आहे, मी आहे. तस्करत्व, पुष्कळत्व हा धर्म माझ्यामध्ये आहे. मी चोरटा आहे, मी चोरतोय. हो, पप्पाच्या खिशातले पैसे चोरले म्हणजे चोरलाच आहे मी चोरटा आहेच. माझी नजर एखाद्या महिलेकडे, एखाद्या मातेकडे जाते, एखाद्या भगिनीकडे जाते आणि मला माझ्या अंतःकरणात कामदेव निष्पन्न होतो, तर मी निश्चित पुष्कळत्व हा धर्म माझ्यामध्ये आहे. मी इतका वाईट आहे, माझी नजर वाईट आहे, आपल्याला कळायला पाहिजे. आपली नजर दुरुस्त करावी लागणार आपल्याला. पूर्ण पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे आपल्याला दुरुस्त करावं लागणार आहेत. आणि म्हणून हे ज्यावेळेस आपण बोलून दाखवू त्याच वेळेस ते दोष निघतात, तसे निघत नाहीत. ते चिटकलेले असतात. आणि ते नुसतं बोलणे नाही, तर त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे, डोळ्यात आसवं यायला पाहिजे. याला आत्मनिवेदन म्हटलेलं आहे. भक्तीचा फार सुंदर शेवटचा प्रकार आहे तो. चढता सोपान आहे तो, चढता सोपान आहे तो. तर तो आम्हाला कळला पाहिजे, नाही का? आणि भक्ती आणि प्रेम जर जगामध्ये नसेल तर काय, मला सांगा बरं तुम्ही, काय शिल्लक राहिलेलं आहे? माणसं प्रेमासाठी एकामेकाला भुकेलेली आहेत, पण प्रेम ओरबडत आहेत लोक. मित्र मित्रापासून प्रेम ओरबडतो, मैत्रिणी मित्रापासून प्रेम ओरबडते, ओरबडणं चालू आहे. पती पत्नीपासून प्रेम ओरबडतो, पत्नी पतीपासून प्रेम ओरबडतो, ओरबडणं चालू आहे. ती फक्त ओरबडणं चालू आहे. मुलगा आईपासून प्रेम ओरबडतो. लक्षात ठेवा, फक्त आईच अशी आहे की ती ओरबडत नाही, ती देते. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की फक्त एकच वस्तू अशी आहे या पृथ्वी तलावर की तिला तुम्ही समजून घ्या. तयाचा एक देश मातेच्या ठाईवर ते. परमेश्वराच्या ठिकाणी जे आहे स्नेह आहे, त्याचा एक अंश, एक देश, एक भाग, एक विभाग मातेच्या ठिकाणी आहे म्हटले. तिच्या ठिकाणी जे समर्पण आहे ना, ती जी पुत्रासाठी करते, ती जी तळमळते, गर्भात असल्यापासून जी तयारी करते, ती गर्भात असल्यापासून जे पुत्रावर प्रेम करते, कन्येवर प्रेम करते, आपल्या बाळावर प्रेम करते, तर तसं प्रेम भगवंत आपल्या भक्तावर करतो. तिच्यामध्ये एक अंश आहे म्हणजे ते जर समजलं ना, मग परमेश्वर तुम्हाला समजला. तिला समजून घ्या पहिले. फक्त तीच एकटी या जगामध्ये प्रेम करणारी आहे. आणि मग प्रेम जर जगात नसेल तर काय अर्थ आहे जगाला?
मला सांगा ना, तुम्ही किती पैसा असला तुमच्याकडे, काय उपयोग आहे त्या पैशाचा? तुम्हाला जर कोणी बोलत नसेल चांगलं तर पैशाला काय करायचं, नाही का? प्रेमानं कोणी खाऊ घालत नसेल तर काय करायचं त्या पैशाला? प्रेमाने कोणी जवळ येत नसेल तर काय उपयोग आहे त्या पैशाचा? खूप मोठं घर बांधलं, त्या घरामध्ये आपण आहोत, चकाकी इतकी आहे की आपण खाली पाहिलं तर आरसा बसवायचं काम नाही, आपला चेहरा त्याच्यामध्ये दिसतो, पण उपयोग काय? चेहऱ्यावर जर सुरकुत्या पडल्या, आपल्या चेहरा जर चिंतेनं ग्रासलेला असेल आणि आपल्याला काय दुखतं रे बाबा असं कोणी म्हणणार नसेल, थकून आलात खूप, नाही, चेहरा उदास दिसतो, बसा चहा देते असं म्हणणारं जर घरात कोणी नसेल तर, प्रेम नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणून भक्तीची पहिली पायरी जी आहे ती आवड आहे, लक्षात ठेवा. त्याची दुसरी पायरी आहे प्रीती, त्याची तिसरी पायरी आहे प्रेम आणि त्याची चौथी पायरी आहे भक्ती. ते टप्प्याटप्प्याने वाढत जातं, टप्प्याटप्प्याने वाढत जातं. मग प्रेम जर नसेल तर काय उपयोग आहे? त्याला काहीच उपयोग नाही आहे. संत एकनाथ बाबांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, हो अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, 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 प्रेमाविन नाही समाधान, हो प्रेमाविन नाही समाधान. जगामध्ये प्रेमाविन समाधान नाही, लक्षात ठेवा. प्रचंड संपत्ती कमवली. एका चर्चेवर एक फार सुंदर वाक्य लिहिलं होतं. मी जिकडे जातो तिकडे जे मला वाचायला भेटलं, जे मला अभ्यासाला भेटलं ते मी अभ्यासतो, छान वाटतं ते. त्या चर्चेवर एक वाक्य लिहिलं होतं, तुम्ही सगळं जग जिंकलं आणि तुम्ही संपलात तर त्या जग जिंकण्याला काही अर्थ आहे का? दुसरं एक वाक्य लिहिलं होतं, तुम्ही सगळं जग जिंकलं आणि ते जग जिंकल्यानंतर तुम्ही जिंकलं, तुमच्या सामर्थ्याचं कौतुक करणारं प्रेमानं कोणी जर नसेल तर तुमच्या त्या जिंकण्याला काही अर्थ आहे का? आणि ठीक आहे, करत असतील प्रेम, आई करतील, वडील करतील, मुलं बाळं वगैरे हे प्रेम करतील, पण हे सगळं स्वार्थी प्रेम आहे जगामध्ये. मग याच्यात आपल्यावर प्रेम करणारा तो फक्त भगवंत आहे, लक्षात ठेवा, फक्त भगवंत. आपण म्हातारी झालो, आपल्यावर कोण प्रेम करणार आहे? आपल्या मुखातून लाळ गळायला लागलेली आहे, दंतपाटी उखळली, बोरकिंडी पडली, मुखी लाळ गळू लागली दुर्गंधीची, डोळा पाहता दिसेना, कानी शब्द ऐकेना, दीर्घसरे बोलवेना, दमादाटे, शक्ती पायाची राहिली, बैसवेना मुरकुंडी घाली, अशी जर अवस्था झाली तर त्यावेळेला रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यावेळेला कोण आपल्यावर प्रेम करणार आहे? कोणीच नाही. देहाची पत्नी सुद्धा बाजूला राहते, जिनं गाठ बांधली, 7 जन्म हाच नवरा पाहिजे मला, पती पाहिजे असं म्हणून ती वडाला फेऱ्या मारते, ती सुद्धा हे मेलं तर बरं म्हणते. नाही आहे, आपल्याला माहिती आहे गोष्टी, दृष्टांत सांगितलं चक्र भगवंताने, नाही का? कोण प्रेम करत त्यावेळेस? कुणीच करू शकत नाही. त्यावेळेस प्रेम करणारा संत तुकाराम बाबा म्हणतात की फक्त एकच आहे, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वांचोद्या. त्यावेळेला तो चक्रपाणी, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, सुदर्शन आहे, तो भगवंत तुला सोडवेल, दुसरा कोणी सोडवणार नाही त्या ठिकाणी. म्हणून भक्ती प्रेम याच्या वांचून जर ज्ञान असेल, ज्या ज्ञानामध्ये भक्ती नाही, ज्या ज्ञानामध्ये प्रेम नाही, स्नेह नाही, असं ज्ञान सुद्धा नको, एकनाथ बाबा म्हणतात. ते ज्ञानही नको मला. म्हणजे त्याच्यात स्नेह पाहिजे, ओलावा पाहिजे त्या ज्ञानामध्ये. ते कोरडं ज्ञान घेऊन मी काय करू? काय करू? ज्याच्यामध्ये ज्या ज्ञानात भक्तीच नाही आहे, भक्तीचा ओलावा नाही आहे, ज्या ज्ञानामध्ये स्नेह नाही, प्रेम नाही, ते ज्ञान काय कामाचं? ते तर कोरडं आहे ना. आणि आज आपण डिग्र्या जे घेतो हे कोरडं ज्ञान आहे. आज आपल्याकडे डिग्री आहेत, खूप डिग्री आहेत, नाही का? MA PhD MPhil लोक होऊन गेले, नाही का? डिलीट झाले. पण हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर स्नेह नसेल, प्रेम नसेल तर काय उपयोग आहे?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये गेले आणि त्यावेळेला ते तिथं शिकत होते. तर तिथं शिकत असताना त्यांचे जे कपडे होते ना, अप टू डेट राहायचे, ते कपडे त्यांच्या पत्नीनी इकडे काम करायचं आणि त्याचे पैसे जमा करायचे. आणि माझा पती विदेशामध्ये शिकतो आहे, तो अप टू डेट दिसला पाहिजे, कारण तो देश अप टू डेट आहे, म्हणून तिथं तसं राहिलं पाहिजे, म्हणून त्या पत्नीने ते पैसे पाठवायचे विदेशामध्ये. विशेषतः आहे की नाही? आंबेडकर जेव्हा वापस येतात, बरं माणसं प्रेम करतात ठीक आहे, आंबेडकर जेव्हा वापस येतात, आल्यानंतर त्यांना कळतं की आपला लाडका कुत्रा मरण पावला, 3 दिवस जेवत नाहीत. काय बा असं? खूप रडतात. स्नेह. तुम्ही जनावरावर प्रेम करू शकले नाही, तुम्ही माणसावर प्रेम करू शकले नाही, तुम्ही परमेश्वरावर काय करणार आहात? तुम्ही आईला स्नेह दाखवू शकत नाहीत, तुम्ही पत्नीला स्नेह दाखवू शकत नाहीत, मुलांना स्नेह दाखवू शकत नाही, आई वडिलांची सेवा करू शकत नाहीत, तुम्ही थोरा मोठ्यांचा सन्मान राखू शकत नाहीत, त्यांची सेवा करू शकत नाहीत, परमेश्वराला कसं प्रसन्न करणार तुम्ही? नाही आहे. म्हणून प्रेम फार महत्वाचं आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, तुकाराम बाबा म्हणतात. ते नको, मला नाही पाहिजे, नकोय तसं मला. अभिमान नित्य नवातया माझी, कारण त्याच्यामध्ये नित्य अभिमान आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. भगवंता त्याच्यामुळे मला फक्त प्रेम सुख दे, कारण त्याच्यावरून मला समाधान नाही आहे. तुझं प्रेम मला पाहिजे परमेश्वरा. त्याला एक त्यांनी उदाहरण दिलं, फार सुंदर दिलं. ते म्हणतात, रांडवीने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. उदाहरण फार खरपूस आहे. ज्या माऊलीचा पती मरण पावला, तिला रांडव म्हणतात, विधवा म्हणतात. तिने जर शृंगार केला तर त्या शृंगाराला काही अर्थ आहे का? नाही. कोणासाठी केस विचारलेत, कोणासाठी फॅर अँड लवली लावलेली आहे, कोणासाठी बांगड्या कोणासाठी घातल्या, कोणासाठी तिलक आहे, नाही का? तो चेहरा सजवलाय कुणासाठी? पाहणारा कौतुक करणारा कोण आहे ते तिचा? कोणीच नाही ना. म्हणून ते म्हणतात की रांडवीने जेवी शृंगार पैन केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. नुसतं ज्ञान असेल कोरडं आणि त्याच्यात प्रेम नसेल तर त्या रांडवी सारखा तो ज्ञानी झाला. प्रेम अत्यंत महत्वाचं, आणि ते प्रेम भगवंताप्रती तुमचं असलं पाहिजे. आणि त्या प्रेमातून उद्भवणारी जी आहे ती भक्ती. आणि भक्ती जेव्हा मग आपल्यामध्ये निर्माण होते, तेव्हा मग डोळ्याला पाझर लागतो. दाटे कंठ फुटे डोळिया पाझर, त्यावेळेस फुटतो, असं नाही फुटत. आणि मग त्यावेळेस तुम्ही स्थानवंदन करताना, प्रसाद वंदन करताना किंवा त्या लीळा आठवताना आपोआपच तुमच्या डोळ्याला पाणी की देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे, भगवंताने आपल्यासाठी काय केलेलं आहे, परमेश्वर आपल्यासाठी काय करतो. राजवैभव सोडून तो महाराष्ट्रामध्ये फिरतो, एक सुडाकटी प्रदेशी, एक श्रीमोठी. ही अवस्था त्या भगवंताची का? तर जीवांनी माझी भक्ती केली पाहिजे. त्यातल्या त्यात जीवांनी म्हणल्यापेक्षा मानवाने माझी भक्ती केली पाहिजे, यासाठी तो एका एका जीवासाठी जातो, एका एका जीवासाठी. वाडोवाडी गावोगावी भगवंत फिरतात. फक्त एक जीव असतो कन्वेचा, त्या जीवासाठी, त्याला ज्ञान देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी, स्नेह देण्यासाठी, संबंध देण्यासाठी, त्याचं भोजन स्वीकारण्यासाठी. काय गरज आहे खरं पाहिलं तर? मरेनात का हे जीव? नरकामध्ये पडेनात का? पडू द्यायला पाहिजे, पण नाही. आईला असं वाटत नाही. मुलगा कितीही व्रात्य असेल, कितीही खोडकर असेल, तरी तो मुलगा त्याच्यावरती स्नेह करते आणि त्याला पुन्हा रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करते. भगवंत हेच करतात. आणि म्हणून त्याची भक्ती आपण करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. परमेश्वराची भक्ती त्यासाठी करायची आहे. आणि भक्तीमध्ये सर्व संग परित्याग. मंदिरातच गेलं म्हणजे भक्ती होत नाही. तुम्ही रस्त्यानं चालले तर लोकांना म्हणलं पाहिजे, बघा कसं चालतं बोलतं मंदिर चाललंय. एकच वेळेस मंदिरामध्ये गेलो आपण, परत नाही गेलो तरी चालेल. मला सांगा, अटल विजन करत ज्यावेळेस ढोऱ्या डोंगरामध्ये संन्यासी मंडळी जातात त्यावेळेस कुठेही विशेष त्यांच्याकडे, कारण आता मरेल की 2 तासांना मरेल माहीत नाही, म्हणून ते कुठेतरी कपारीमध्ये तो विशेष ठेवून दिलेला असतो. ती गाठी पोती ठेवून दिलेली असते. बाहेर कोळशाने किंवा एखाद्या याने त्याच्यावर लिहिलेलं असतं, दगडाने ठोकून ठोकून त्याच्यावर
त्या दुसऱ्या दगडावर की येथे छिन्नस्थळी असे, आणि मग दुसरीकडे जातात आणि कुठे प्राण जातो माहीत नाही. कुठे विशेष आहे त्यांच्याकडे? काहीच नाही ना. काय आहे त्यांच्याकडे? काहीच नाही आहे. तरी सुद्धा देवाला ते प्रिय होतात. का? त्याचं कारण ही फक्त साधन आहे. आणि मग असंच म्हटलं आपल्याला, चारी साधन जे बोलतो की नाही आपण, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, साधन शब्दाचा अर्थ तिथपर्यंत जाण्याचा मार्ग. ते एक वस्तू, एक पवित्र वस्तू आहे, ती साधन आहे. ते सध्याच्या प्राप्ती साधन निवडते. तुम्हाला ते प्राप्त झाले की साधन सुटतं, आपोआप सुटतं. आणि म्हणून भक्ती करत असताना मंदिरात एकदा जरी गेलात तरी ठीक आहे, परत कधी मंदिरात नाही गेलात तरी ठीक आहे, पण लोकांना तुमच्याकडे बघून आदर्श म्हटलं पाहिजे. बस हा माणूस म्हणजे मंदिर आहे, याच्याकडे जर आपण गेलो मंदिरात गेल्यासारखं असं लोकांना वाटलं पाहिजे. इतका आपल्यात बदल झाला पाहिजे. आणि चक्रधर भगवंत म्हणतात की प्रत्येक क्षणी त्याग, प्रत्येक क्षणाला आपल्यातली वाईट गोष्ट, दुर्गुण हे आपण सोडून दिले पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. एक गोष्ट सोडून दिली पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये येतील आपोआप. एक गोष्ट सोडली म्हणजे चांगली गोष्ट आपोआप येणार आहे, त्याचा स्वीकार करावा लागणार आहे आपल्याला चांगल्या गोष्टीचा. हीच भक्ती आहे, लक्षात ठेवा. सरळ मार्गी माणूस असेल ना, कुणाचे वाईट चिंतन करत नाही, कुणालाही टाकून बोलत नाही, चोरी करत नाही, मद्यपान करत नाही, आईवडिलांची सेवा करतो, साधू संतांची सेवा करतो, त्याच्या मनात कुणाविषयीही पाप नाही, मत्सर नाही, द्वेष नाही. अरे हीच तर भक्ती आहे मायबाप, यालाच तर भक्ती म्हणतात. भक्ती दुसरी काय? अजून काय असायला पाहिजे? नाही तर आपण एका 12व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. शेवटी फार सुंदर वर्णन करतात की त्याची लक्षणं, 32 लक्षणं 12व्या अध्यायामध्ये सांगितलीत भगवंताने. फार सुंदर सुंदर लक्षण आहे त्याच्यामध्ये. शेवटी असं म्हणतात, अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रिय होणार. अनिकेत म्हणजे घर नसलेला, बेघर, पण मती मात्र स्थिर आहे त्याची. त्याच्या मतीला घर आहे, मती एका ठिकाणी आहे. आपली मती अस्थिर आहे, आपल्याला घर आहे, उलट काम आहे. पण भगवंत म्हणतात की ज्याची मती स्थिर आहे पण जो बेघर आहे तो मला आवडतो, तो मला आवडतो. देवाला आवडणारा भक्त. संत तुकाराम बाबाही वर्णन करतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असलं ही अत्यंत महत्त्वाची, तीच खरी भक्ती आहे. चक्रधर भगवंताची भक्ती करायची असेल किंवा गोपाळकृष्ण भगवंताची भक्ती करायची असेल तर एकच काम करायचं आपल्याला, भगवंताने सांगितलेलं भक्तीचं सगळ्यात मोठं एक सूत्र. तुम्हाला भक्ती कशासाठी करायची? तर मुक्ती मिळवण्यासाठी, नाही का? मग मुक्ती जर तुम्हाला मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला भक्ती करायची आहे, तर काय करावं लागेल? म्हणजे मुक्तीची चाड तेने मुंगी विरून चिंतावे. बस, सोपं काम. मुंगी आदी करून कुणाचंही वैर चिंतू नका. तुमचा कुणी जगात वैरी नसला पाहिजे. असं ज्यावेळेस तुम्ही व्हाल ना, त्यावेळेस तुम्हाला सर्व ठाई असं दिसेल की अव्यक्त परमेश्वराची तुम्हाला आपोआप जाणीव होईल. आपोआप जाणीव, अव्यक्त स्वरूप काय भानगड आहे ही आपोआप जाणीव तुम्हाला होत जाईल. गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे, तिथे जे म्हटले सुनिचैव सुपाकेच पंडिता समदर्शना, ते समदर्शन त्या अर्थानं आहे की प्रत्येक ठिकाणी जीवात्मा आहे आणि कुठेही जरी आपण काही केलं त्याला त्रास होईल, त्या जीवात्म्याला त्रास होईल. म्हणून संन्यासी माणूस जो आहे विनाकारण हात सुद्धा हलवत नाही, विनाकारण पाऊल उचलून टाकत नाही. का? मी पाऊल उचलून टाकला माझ्या खाली किडामुंगी जर मरण पावली तर त्यांचा जीव माझ्यामुळे जातोय, त्यांचं नुकसान त्यांचं माझ्यामुळे होते. त्याही जंतूला त्रास न देता नाईलाज आहे म्हणून देवाला माफी मागून, त्याही जीवांना माफी मागून, बाबा रे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, इतका सेन्सिटिव्ह व्हावं लागतं भक्ती, तरच तुम्ही भक्ती करू शकता, नाही तर नाही. आता जे आपल्याला दिसते भक्ती ती रांडवीने जेवी शृंगारक पैकेला प्रेमाविण झाला ज्ञानीतेसा, अशी भक्ती आहे सध्या, नाही का? संत एकनाथ बाबा फार सुंदर म्हणतात, एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभव सुरवड जाणतील. प्रेम हे अति गोड आहे परमेश्वराचं, पण याचा अनुभव ज्याला आहे, ज्याने ते अनुभवलेलं आहे भगवंताचं प्रेम,
सुरवड ज्याला म्हणतात, तर ते अनुभव सुरवड जे प्रेमाचे अनुभव असणारे जे प्रवीण आहेत तेच जाणू शकतील, दुसऱ्याला कळणार नाही. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवलं जातं तेव्हा ते त्याचा जो कोणी प्रभू आहे त्याला म्हणतो की प्रभू यांना माफ कर. हे काय करतात यांना कल्पना नाही, हे काय करतायत त्याची यांना कल्पना नाही आहे, यांना माफ कर. चक्रधर भगवंताला ज्यावेळेस म्हणजे मारेकरी येतात, त्रास देतात सुपारी घेऊन, त्यावेळेला भगवंत म्हणतात तुमचं काम झालं, तुम्ही जा. नाही, देवाची पर्णकुटी लुटायला आलेले आणि स्वामी चक्रधर महाराज नागदेव आचार्याला म्हणतात की मुनी आले गा. त्यांना मुनी म्हणतात, चोरांना. हीच तर आमची वृत्ती पाहिजे. चोर काय घेऊन जाणार आहे आमच्याकडून? आहे काय आमच्याकडे चोरण्यासारखं? आणि आमच्याकडे भक्ती असेल आणि ती जर त्यांनी चोरली त्याचं कल्याणच होणार आहे का? त्याचं कल्याणच होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तपस्विरा दादा राहेरकर, तरडगाव, देवश्री चक्रधर नावाचं चॅनल, या देवश्री चक्रधर नावाच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही या यूट्यूब चॅनलवर हे श्रवण केलं. भक्ती रसामध्ये आपण सर्व डुंबून गेलात. ज्यांनी तपस्वीदांनी मला ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा भगवान श्री चक्रधर प्रभू चरणी समर्पित करतो. दंडवत प्रणाम.